महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुद्ध भारत छोडो चळवळीची घोषणा केली आणि भारतीयांना करेंगे या मरेंगे हा मंत्र दिला। देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्वांना अज्ञात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस क्रांती दिन म्हणून पाळला जातो। 9 ऑगस्ट हाच दिवस जगभरात जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्रसंघाने 1994 मध्ये 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला। क्रांती दिन आणि आदिवासी दिन या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून 9 ऑगस्ट हा दिवस त्याग, संघर्ष आणि निसर्ग प्रेमाचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण दिवस ठरतो। एवढे बोलून मी माझे प्रस्तावित संपवतो। अध्यक्षीय स्थान दिल्याबद्दल सर्व संस्थेच्या मी नम्रपणे आभारी आहे। त्याचबरोबर आज या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सांस्कृतिक कलागुणांचं प्रदर्शन केलं, त्याबद्दल सर्व मी खूप आनंदी झालो। आणि सर्व मुलींनी पारंपरिक वेशभूषेमध्ये हे सादरीकरण केलं। त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं जो नृत्य होतं त्यामध्ये आधुनिक परंपरेची जोड त्याला दिली, चष्मा घालून सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान वाटलं ते। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सुद्धा आपला सामूहिक नृत्य सादर केलं आणि मनोगतामधून सुद्धा आजच्या या जागतिक आदिवासी दिनाचे आपापले मनोगत विद्यार्थ्यांनी खूप छान सादरीकरण केलं। आजचा हा आदिवासी दिन हा आपला सर्व भारतीयांसाठी, विशेष करून डोंगरात नदी कपाड्यामध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी खूप अभिमानाचा दिवस आहे। आणि ही आपली परंपरा, आपली संस्कृती, आपले लोककला असेल, लोकगीते असतील, त्याचबरोबर सांस्कृतिक वारसा असेल, हे जपणं हे आपल्या सर्व भारतीयांचं विद्यार्थी म्हणून, शिक्षक म्हणून आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे। आणि ही परंपरा जोपासत असताना आधुनिकतेकडे जाणे हे सुद्धा आपलं कर्तव्यच आहे। आपल्या भारताला अगोदरपासूनच शूरांची, वीरांची भूमी म्हणून ज्या आपल्या नावरूप आहे, ते नावरूप स्वातंत्र्य लढ्यामध्ये बिरसा मुंडासारखे आदिवासी बांधव असतील, त्याचबरोबर इतरही वेगवेगळे ठिकाणाहून आदिवासी भागातून असतील, शहरामधून, ग्रामीण भागातून आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं।